Hi everyone, myself Lakshman Bhande, teacher of English at Vidya Mandir High School and Junior College Shule. Welcome to my YouTube channel. So please subscribe my channel and don't forget to like, share and comment my videos. Friends, today we are going to learn the first poem of 12th standard, Song of the Open Road, written by Walt Whitman. Before starting the poem, we are going to see the more information about the poet. Walt Whitman is a well-known American poet, essayist and journalist. He is called the father of free verse. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. वॉल्ट विटमन यांनी ही जी कविता लिहिलेली आहे, हे वॉल्ट विटमन अमेरिकेतले अत्यंत प्रसिद्ध कवी, त्याचबरोबर निबंधकार आणि जर्नलिस्ट होते. द फादर ऑफ फ्री वर्स असं त्यांना म्हटलं जातं, कारण त्यांनी त्यांच्या बहुतेकशा ज्या कविता आहेत त्या मुक्तछंद प्रकारामध्ये लिहिल्या आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं द फादर ऑफ फ्री वर्स. लिव्ज ऑफ ग्रास हा त्यांचा असणारा काव्यसंग्रह 1855 साली प्रकाशित झाला आणि ही जी आपली कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही सुद्धा याच काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लिव्ज ऑफ ग्रास इज ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. म्हणजे पहा, ही जी कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड लिव्ज ऑफ ग्रास या काव्यसंग्रहातून घेतलेली, खरंच खूप सुंदर अशा प्रकारचं मिश्रण आहे. याच्यामध्ये काय काय आहे तर सेल्फ अवेअरनेस आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे आत्मजागरूकता पाहायला मिळते, मुक्त इच्छा, फ्री विल, टेंडरनेस ऑफ हार्ट, मनाची कोमलता, हृदयाची कोमलता, या तीनही गोष्टींचं खूप चांगल्या प्रकारचं संगम मिश्रण आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतं. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. म्हणजे आयुष्याच्या मार्गावर चालत असताना आपल्याला ज्या शहाणपणाची परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा कोणत्याही विद्यापीठामध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये देता येत नाही. ते प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना, आयुष्याच्या वाटेवर चालत असतानाच ती द्यावी लागते. अ रोड इज समथिंग everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. म्हणजे श्रीमंत असो की गरीब असो, प्रत्येक व्यक्तीला या मार्गाचा उपयोग करावाच लागतो, आयुष्याच्या मार्गावर चालावंच लागतं. आयुष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, प्रसंग यांना सामोरं जावंच लागतं. द रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. रस्ता काय दर्शवतो तर गतिशीलता दर्शवतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. म्हणजे रस्ता काय दर्शवतो तर रस्ता आपल्याला एका नवीन ठिकाणाकडे घेऊन जात असतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. या कवितेमध्ये विटमन लोकांबद्दल आणि वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल बोलतात. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लाँग अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपलं आदरातिथ्य खूप चांगल्या पद्धतीचं जरी असेल तरीसुद्धा एकाच ठिकाणी माणसानं जास्त वेळ राहू नये. त्यानं सतत नवीन नवीन मार्गांचा शोध घ्यावा, नवीन नवीन मार्गांवर त्यांनी सतत चालावं, आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना, प्रसंग यांना सामोरं जावं, असं कवी म्हणतात. In this poem, the poet is ready to start on a journey. In the form of a dramatic monologue, the speaker speaks about his readiness to begin his journey. The journey is metaphorical for the journey of life. The poem is very inspiring, motivating, encouraging to the students. म्हणजे पहा, ही जी कविता आहे या कवितेमध्ये कवी प्रवासाला निघालेला आहे. प्रवास म्हणजे काय तर आपल्या आयुष्याचा प्रवास. अत्यंत नाट्यमय स्वगताच्या रूपामध्ये कवी म्हणतोय की माझ्या जीवनाच्या प्रवासाला मी तयार आहे. आणि प्रवासाला सुरुवात करत असताना तो अत्यंत आनंदात आहे, उत्साहात आहे. तो उत्साहात, आनंदात त्याच्या प्रवासाला तो सुरुवात करतोय. आणि ही जी कविता आहे ती अत्यंत इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग आणि एनकरेजिंग आहे. खरंच आपल्याला फार उत्साह प्रदान करणारी, आपल्याला प्रोत्साहन देणारी अशा प्रकारची असणारी ही कविता विद्यार्थ्यांसाठी खूपच छान आहे. लेट्स
Discuss about the title of the poem. The title of the poem is Song of the Open Road, म्हणजे मुक्त वाटेवरील गीत. Here, open road is important word which shows freedom. Open road to go anywhere. There are no barriers. So, the word open road shows democracy. येथे मुक्तवाट म्हणजे स्वातंत्र्य जे आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून मिळते. मनात जिकडे जायचं आहे तिकडे जाण्यासाठीची मुक्त वाट, कोणत्याही प्रकारची बंधनं नसणारी वाट. म्हणून या शीर्षकामधून लोकशाही व स्वातंत्र्य व्यक्त होते. लेट्स स्टार्ट द पोयम. देर आर 4 स्टांजास इन दिस पोयम. द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोयम. Afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. This is the first stanza of the poem. Afoot. Afoot म्हणजे काय तर ऑन द वे, निघालेला, तयार असलेला, पाऊल टाकायला तयार असलेला, अफूट. अँड लाईट हार्टेड म्हणजे अतिशय मुक्त मनाने, आनंदाने. आय टेक टू द ओपन रोड म्हणजे मी जो असणारा मुक्त वाट, त्या मुक्त वाटेवर मी निघालेलो आहे. म्हणजे हिअर द पोएट इज ऑन द जर्नी. आणि इकडे ओपन रोड म्हटलेलं आहे म्हणजे बघा, ही जी कविता आहे, हा जो कवी आहे हा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. ही बिलीव्स इन डेमोक्रेसी. आय टेक टू द ओपन रोड. देर आर नो रिस्ट्रिक्शन्स. and that's why he says I take to the open road. तो लोकशाहीचा पुरस्कर्ता असल्या कारणानं, लोकशाही मार्गाचा तो अवलंब करत असल्या कारणानं तो ओपन रस्त्यानं निघालेला आहे. तो काय म्हणतोय, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्यासमोर असणारा जो जग आहे तो कसा आहे तर हेल्दी आहे, फ्री आहे. म्हणजे कसा तर लोकशाही असलेलं जग माझ्यासमोर आहे. हेल्दी, निरोगी वातावरण आहे अशा जगामध्ये. मुक्त असणारं जग, जिथे मला जायचं आहे, व्हेअर आय वॉन्ट टू गो, मला जिकडे जायचं तिकडे मी जाऊ शकतो, अशा प्रकारचं जग माझ्यासमोर आहे. आणि अशा प्रकारच्या जगामध्ये मी माझ्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेर एव्हर आय चूज. आय हॅव द फ्रीडम टू चूज माय वे. मी एवढ्यात म्हटलं की कवीचा लोकशाहीवर विश्वास आहे. हे बिलीव्स इन डेमोक्रेसी. आणि म्हणून तो म्हणतो द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी. माझ्यासमोर असणारा हा ब्राऊन कलरचा लांबच असणारा रस्ता, हा कुठे जातो तर व्हेर एव्हर आय चूज. हा जिकडे मला हवंय तिकडे जाणार आहे आणि मला जिकडे जायचंय तिकडे मी या रस्त्यानं जाऊ शकतो. सेकंड स्टांजा ऑफ द पोयम. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. बघा, सेकंड स्टांजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कवी म्हणतो हेन्सफोर्थ म्हणजे फ्रॉम नाऊ ऑन, म्हणजे यापुढे आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. मी चांगल्या नशिबांची अपेक्षा करणार नाही. आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून म्हणजे मी स्वतः माझे स्वतःचे नशीब घडवणार आहे. माझा कर्मवादावर विश्वास आहे, दैववादावर अजिबात विश्वास नाही. आय ॲम मास्टर ऑफ माय ओन फेट. माझ्या स्वतःचं नशीब मी स्वतः माझ्या कठीण परिश्रमातून घडवणार आहे. म्हणजे कवीचा स्वतःवर असणारा जो आत्मविश्वास आहे तो आपल्याला इकडे पाहायला मिळतो. ही हॅज बिलीफ इन हिमसेल्फ अँड ऑन हिज हार्ड वर्क. त्याच्या स्वतःवर आणि त्याच्या स्वतःच्या कठीण परिश्रमावर असणारा विश्वास या कवितेच्या ओळीमधून आपल्याला पाहायला मिळतो. ही डझंट बिलीव इन डेस्टिनी. वी कॅन सी हिज सेल्फ कॉन्फिडन्स. आपण पाहू शकतो त्याचा स्वतःवर असणारा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे संस्कृतमध्ये जसं आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी स्वतः ब्रह्म आहे. मी स्वतःचे असणारे सर्व नशीब स्वतः घडवणार आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्याला मी स्वतः आकार देणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे आपला स्वतःवर जर विश्वास असेल तर आपल्या स्वतःच्या शक्तीनं
आपण जे सर्व काही अशक्य आहे ते शक्य करू शकतो. जगामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल इन धिस वर्ल्ड. जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सर्व ज्या शक्ती आहेत त्या आपल्या स्वतःमध्ये आहेत. खूप छानपैकी इथे विद्यार्थ्यांना सुद्धा कवितेच्या माध्यमातून लेसन मिळतो. कोणता? तर एक सल्ला, ॲडवाईस, लेसन मिळतो की विद्यार्थ्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात आणि मग अशा प्रकारच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर आपल्याला सोल्युशन काय काढता येईल, आपल्याला त्याच्यावर उपाय कसा शोधता येईल हे आपण शोधलं पाहिजे. आणि म्हणून कवी इकडे म्हणतो की माझ्या स्वतःचं नशीब मी स्वतः तयार करणार आहे. मी दैववादावर विश्वास न ठेवता माझा कर्मवादावर विश्वास आहे. पुढे कवी म्हणतो, हेन्स फोर्थ आय विम्पर नो मोर. विम्पर, विम्पर म्हणजे तक्रार करणे, कुरकुर करणे. आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला अडचणी येत असतात आणि या अडचणी आल्यानंतर माणूस ती तक्रार करत राहतो आणि मग तशा प्रकारे तक्रार करण्याचा स्वभाव होतो. आणि म्हणून इकडे कवी म्हणतो, आय विम्पर नो मोर, यापुढे मी कधीही तक्रार करणार नाही. पुढे म्हणतोय, पोस्टपोन नो मोर, कोणत्याही प्रकारे मी ठरवलेलं जे माझं काम आहे ते पोस्टपोन करणार नाही. म्हणजे बघा, मी जर ठरवलंय मला हे करायचं आहे आणि कोणती अडचण आल्यानंतर ती गोष्ट मी पोस्टपोन करतो, तर ती मला अशी पुढे ढकलायची नाही आहे. याच्यापुढे माझ्या आयुष्याच्या वाटेवर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतील, पण अडचणी आल्यानंतर सुद्धा मी जे ठरवलेलं ध्येय आहे ते पोस्टपोन करणार नाही. मी ठरवलेलं जे माझी जी काही कार्यपद्धती आहे ती मी माझी बदलणार नाही. म्हणजे कल करे सो आज कर, आज करे सो अब. खूप चांगल्या पद्धतीनं वेळेचं महत्त्व इकडे कवीनं सांगितलेलं आहे. पुढे कवी म्हणतोय, नीड नथिंग, मला कशाचीही गरज नाही, त्याचा स्वतःवर विश्वास आहे. माझ्या आयुष्याच्या वाटेमध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते स्वतः मी सॉल्व करणार आहे, ते सोडवणार आहे. ही सेज नॉट टू लूज होप. तो म्हणतो की मी कोणत्याही प्रकारे माझ्या मनामध्ये असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत, आशा आहेत, त्या सोडणार नाही. कवी इथे आशावादी आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वारलस क्रिटिसिझम, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. कवीकडे म्हणतो डन विथ इंडोर कंप्लेंट्स, म्हणजे इंडोर समाजातील, देशातील, घरातील लोकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत ते आता मी संपुष्टात आणलेल्या आहेत किंवा मी त्यांच्याकडे आता दुर्लक्ष केलेलं आहे. इकडे क्वारलस शब्द आपल्याला नवीन आलेला आहे. क्वारलस म्हणजे चिडचिडा. तर क्वारलस क्रिटिसिझम या अशा प्रकारची असणारी जी टीका आहे ती टीकासुद्धा मी आता दुर्लक्षित केलेली आहे. त्यांच्याकडे आता मी लक्ष देत नाही. मी या सगळ्या तक्रारी असतील, टीका असतील, टिप्पणी असेल, या सगळ्या संपवलेल्या आहेत. ही इज नो लॉंगर कंटेंट विथ बीइंग वॉल्ड इनसाइड, ही इज स्ट्रॉंग अँड हॅपी टू बी ऑन द ओपन रोड. कवी कसा आहे तर त्याला चार भिंतींच्या आत राहायला आवडत नाही आणि तो चार भिंतींच्या आतून बाहेर निघालेला आहे, ओपन रोडवर निघालेला आहे आणि त्यातच त्याला तो आनंद वाटतोय. तो सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे. त्याला वेगवेगळ्या समाजातील असणाऱ्या येणाऱ्या अडचणी आहेत त्यांच्याशी दोन हात करण्याची त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. तो आता सांगतोय मी कसा आहे स्ट्रॉंग अँड कंटेंट, मी कसा आहे जॉयफुल आहे. He feels he is strong enough to meet all the problems of life that may come in his way. त्याच्या मार्गामध्ये जेवढ्या प्रकारच्या काही अडचणी येतील त्या सगळ्या अडचणींचा सामना करण्यासाठी, त्या अडचणी सोडवण्यासाठी तो सामर्थ्यवान आहे, सामर्थ्यशाली आहे. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. अशा पद्धतीनं त्याच्यामधला असणारा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, त्याच्यामधला असणारा जो आत्मविश्वास आहे तो या कवितेतून प्रतीत होताना आपल्याला दिसतोय. Third stanza of the poem, the earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो द अर्थ दॅट इज सफिशियंट. तो म्हणतो ही पृथ्वी ही जी काही देते ते माझ्यासाठी पुरेसं आहे, सफिशियंट आहे. पृथ्वी म्हणजे काय तर निसर्ग. या निसर्गामधून जेवढं काही मिळतं ते माझ्या गरजेपुरतं परिपूर्ण आहे. द अर्थ इज इनफ टू प्रोव्हाइड फॉर हिज नीड्स. ही कॅन मॅनेज हिज लाईफ जर्नी ऑन धिस अर्थ.
या पृथ्वीच्या माध्यमातून त्याच्या आयुष्याची असणारी जी प्रवास आहे, त्या आयुष्याच्या प्रवासासाठी त्याला आवश्यक लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या या सगळ्या त्याला पृथ्वीच्या माध्यमातून, निसर्गाच्या माध्यमातून मिळणार आहेत. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स. इकडे आपल्याला नवीन शब्द आलेला आहे, कॉन्स्टलेशन्स. कॉन्स्टलेशन्स म्हणजे फेट, डेस्टिनी किंवा प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा समूह. तर इकडे कवी म्हणतो आय डू नॉट वॉन्ट एनी कॉन्स्टलेशन्स. अशा प्रकारे मला चांगल्या नशिबांची म्हणा किंवा प्रभाव टाकणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींची मला गरज नाही. एनी नियरर, ती माझ्या जवळ असण्याची आवश्यकताच नाही. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. जे तिकडे आहेत ना तिकडेच ते योग्य आहेत. आपण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी लोकं आहेत ती आपल्या नशिबावर विश्वास ठेवतात. इकडे कवी आपल्या नशिबावर विश्वास न ठेवता तो स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवतो. बरीचशी लोकं असतात जी प्रभाव टाकणारी व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींच्या मदतीनं आपण इन्स्पायर्ड होऊन पुढे पुढे जात असतो. कवीला अशा व्यक्तींची सुद्धा गरज नाही जी कवीला प्रभावित करतील, कारण की कवी स्वतः अगोदरच स्वप्रेरणेनं प्रभावित झालेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. जे तिकडे आहेत तिकडेच योग्य आहेत. पुढे कवी म्हणतो आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. सफाईस म्हणजे ॲडिक्वाईट म्हणजे पुरेसं. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम म्हणजे कवी म्हणतो अशी जी लोकं आहेत जे ग्रहताऱ्यांवर, स्वतःच्या नशिबांवर विश्वास ठेवतात, त्या लोकांसाठी ते ठीक आहे. म्हणजे कवी इथे आपल्याला दिसतं दुसऱ्याच्या सुखात तो सुख मानतो. द फोर्थ अँड लास्ट स्टांजा ऑफ द पोयम. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. या शेवटच्या आणि चौथ्या कवितेच्या स्टांजामध्ये कवी म्हणतो स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन. डेलिशियस स्वीट, बर्डन ओझं. तर त्याच्या मनामध्ये असणाऱ्या काही जुन्या आठवणी आहेत त्यांचं ओझं कवीच्या मनावर आहे. त्याचबरोबर समाजातील असणारी काही लोक, कुटुंबातील लोक, त्याचा मित्रपरिवार यांच्यासोबत त्याच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अटॅचमेंट्स, रिलेशनशिप्स या सगळ्यांचं ओझं तो सोबत घेऊन जाणार आहे. तो म्हणतो आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. मी जिकडे जिकडे जाणार तिकडे तिकडे हे सर्व असणारे डेलिशियस बर्डन्स आहेत ते माझ्यासोबत असणार आहेत. आय कॅन नॉट सेपरेट माय सेल्फ फ्रॉम देम. त्यांच्यापासून मी स्वतःला वेगळं करू शकणार नाही. कवी पुढे म्हणतो आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. मला स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करता येणार नाही. या आयुष्याच्या वाटेवर चालत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उभ्या राहतील. या सगळ्यांसोबत फाईट करत असताना हे सगळे असणाऱ्या ओल्ड डेलिशियस बर्डन्स आहेत ते माझ्यासोबतच असणार आहेत. या सगळ्या असणाऱ्या जुन्या आठवणी असतील, वेगवेगळ्या लोकांसोबतच्या अटॅचमेंट रिलेशनशिप्स असतील, त्या सगळ्या माझ्यासोबतच असतील. मी त्यांच्यापासून स्वतःला वेगळा करू शकत नाही. कवी शपथ घेतो आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. हे माझ्यासाठी अशक्य आहे. मला स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करू शकणार नाही. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. कवी म्हणतो मी त्यांच्यामध्येच परिपूर्ण आहे. ही हॅज फेथ इन ऑल थिंग्स, रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. कवीला या सगळ्या गोष्टींमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, सगळ्यांमध्ये विश्वास आहे आणि त्यांच्यासोबतच या आयुष्याच्या वाटेवर तो चालणार आहे.